जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQ ची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहूया. 2025 साठीच्या बॅलन डिऑर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर आपल्याला एक प्रश्न असेल, तर लक्षात ठेवा. 2025चा बॅलन डिऑर पुरस्कार हा उस्मान डेम्बेले यांना जाहीर झाला. काय नाव यांचं? तर उस्मान डेम्बेले यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. आणि हे कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत असं जर विचारलं तर ते फ्रान्स या देशाचे फुटबॉल खेळाडू असून सध्या ते पॅरिस सेंट जर्मन या क्लबकडून खेळतात. बरं, 2024चा बॅलन डिऑर पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर रॉड्रिगो हर्नांडेज यांना हा 2024चा बॅलन डिऑर पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारावर आधारित अजून एक प्रश्न पहा. सलग 3 वेळा महिला बॅलन डिऑर जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एतना बोनमती या सलग 3 वेळा बॅलन डिऑर जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 2025चा बॅलन डिऑर सुद्धा त्यांनाच मिळाला असून याआधी 2024 आणि 2023 मध्ये सुद्धा त्यांनीच हा बॅलन डिऑर पुरस्कार जिंकला आहे. बरं, त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या स्पेनच्या आहेत व सध्या त्या बार्सिलोना या क्लबकडून खेळतात. मित्रांनो, या सोहळ्यात इतर काही पुरस्कार सुद्धा देण्यात येतात, ते सुद्धा पाहून घ्या. सॉक्रेटिस अवॉर्ड हा झेना फाउंडेशनला देण्यात आला. गर्ल मुलर ट्रॉफीने विक्टर ग्योकेरेस यांना सन्मानित करण्यात आलं. याचिन ट्रॉफी जी सर्वोत्कृष्ट गोलकीपरला देण्यात येते, या ट्रॉफीने जियान लुइगी डोनारुम्मा यांना सन्मानित करण्यात आलं. कोपा ट्रॉफी जी 21 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूला देण्यात येते, ती लमीन यामल यांना मिळाली. तर मेन्स क्लब ऑफ द इयर हा पुरस्कार पॅरिस सेंट जर्मन, तर वुमेन्स क्लब ऑफ द इयर हा पुरस्कार आर्सेनल या क्लबला मिळाला आहे. बॅलन डिऑर हा पुरस्कार फ्रेंच वृत्तपत्रिका फ्रान्स फुटबॉलद्वारे आयोजित केला जातो. याची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. तर महिलांसाठीचा हा पुरस्कार 2018 पासून देण्यात येत आहे. पुढील प्रश्न. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार पटकावला? मित्रांनो, डिजिटल सेवांमधील अग्रणी भूमिकेसाठी ग्रामपंचायतींना आता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले व या पुरस्कारामधील पहिल्या क्रमांकाचा सुवर्ण पुरस्कार हा महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीनं पटकावला आहे. ही रोहिणी ग्रामपंचायत आहे, ही महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात स्थित असून सध्या याचे सरपंच हे डॉक्टर आनंदराव पावरा आहेत. सरपंच आनंदराव पावरा यांच्या प्रयत्नामुळे रोहिणी ग्रामपंचायत ही पूर्णपणे कागदविरहित ई कार्यालय प्रणाली स्वीकारणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. तसेच या ग्रामपंचायतीमधील 100% घरांमध्ये डिजिटल साक्षरता सुद्धा सुनिश्चित करण्यात आल्यामुळे हा पुरस्कार याच ग्रामपंचायतीला देण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप काय? तर सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये देण्यात येतात, तर रौप्य पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीला 5 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येतं. बरं, मग यंदा रौप्य पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीने पटकावला? तर हा पुरस्कार त्रिपुरामधील पश्चिम मजलिशपूर ग्रामपंचायतीने पटकावला. आणि परीक्षक पुरस्कार हा पळसाना ग्रामपंचायत आणि सोकाती ग्रामपंचायत या 2 ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. यासोबतच हे सुद्धा नोट करून घ्या, यंदा 28व्या ई गव्हर्नन्स राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा. इंटरनॅशनल वॉटर प्राइज म्हणजेच आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये हा प्रश्न पाहण्यास मिळेल, तर नोट करून घ्या. 2025च्या आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने भारताच्या हिमांशु कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आलं. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते फक्त पहिलेच भारतीय नाहीत, तर भारतीय उपखंडातील देखील ते पहिलेच व्यक्ती आहेत. हिमांशु कुलकर्णी हे पुण्यातील एक जलतज्ञ असून त्यांना भूजल व्यवस्थापनातील त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात येतो? तर पाणीपुरवठा आणि स्वच्छतेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. हिमांशु कुलकर्णी यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर ते नीती आयोगाच्या 12व्या योजनेच्या कार्यगटाचे सह अध्यक्ष होते व यासच पुण्यातील ॲक्वाडॅम संस्थेचे ते संस्थापक विश्वस्त आणि सचिव म्हणून कार्यरत आहेत.
बरं, या इंटरनॅशनल वॉटर प्राईजची सुरुवात कधी झाली? तर 2009 मध्ये याची सुरुवात झाली असून यामध्ये विजेत्याला $25,000 देण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन, CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता CISFचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीर रंजन हे CISFचे 32वे महासंचालक बनले असून ते या पदावर 31 जुलै 2029 पर्यंत कार्य करतील. यासच आता ITBPच्या महासंचालकपदी IPS प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. या CISF आणि ITBPचं फुल फॉर्म नोट करून घ्या. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. याची स्थापना 10 मार्च 1969 मध्ये करण्यात आली होती. आणि ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस व याची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 मध्ये करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत अधिकृतपणे कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली? मित्रांनो, आता 2026 मध्ये जे ऑस्कर आहे त्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताच्या होमबाउंड या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर नीरज घायवान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि होमबाउंड हा चित्रपट पत्रकार बशरत पीर यांच्या न्यूयॉर्क टाइम्समधील टेकिंग अमृत होम या लेखापासून प्रेरित चित्रपट आहे. पुढील प्रश्न, एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील सर्वात जलद शतकाचा विराट कोहली यांचा विक्रम कोणत्या भारतीय महिला क्रिकेटरने मोडला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे स्मृती मानधना यांनी आता विराट कोहली यांचा विक्रम मोडला आहे. त्याने नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना 50 बॉलमध्ये शतक पूर्ण करून हा नवीन विक्रम आपल्या नावावर केला. याआधी 2013 साली विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळतानाच 52 चेंडूत शतक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता व हे शतक आतापर्यंत एखाद्या भारतीय क्रिकेटपटूने केलेलं सर्वात जलद शतक होतं व हा विक्रम आता स्मृती मानधना यांनी मोडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षण उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत नुकताच संरक्षण सहकार्यासाठी एक सामंजस्य करार केला? तर हा जो करार आहे हा करार भारताने मोरोक्को या देशासोबत केला. आपले जे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत ते नुकतेच मोरोक्को या देशाच्या दौऱ्यावर गेले असून या दरम्यानच त्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आणि यासच टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने परदेशी भूमीवर आणि आफ्रिकेत पहिल्या भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं देखील उद्घाटन केलं. आपल्याला असं जर विचारलं की टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने परदेशी भूमीवर आणि आफ्रिकेत पहिल्या भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन कुठे केलं? तर मोरोक्को या देशात केला आहे. पुढील प्रश्न, पहिल्या ट्राय सर्व्हिसेस अकादमी तंत्रज्ञान चर्चासत्राचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या पहिल्या ट्राय सर्व्हिसेस अकादमी तंत्रज्ञान चर्चासत्राचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं असून याचं उद्घाटन संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. बरं, या चर्चासत्राची थीम काय होती? तर ज्ञान आणि संशोधनातून विजय अशी याची थीम होती. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर शैक्षणिक नवोपक्रम आणि लष्करी गरजामधील दरी भरून काढणे हे या परिषदेचं उद्दिष्ट होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन आहे हा दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 23 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 23 सप्टेंबर 1951 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफची स्थापना झाली होती. त्याच्या स्मरणार्थच दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय आहे? तर सांकेतिक भाषेच्या अधिकाराशिवाय कोणतेही मानवी हक्क नाहीत अशी यावेळी या दिनाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता केंद्रशासित प्रदेश हा 0 माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पॉंडिचेरी हा 0 माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2023 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.